ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू समजले जाणारे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा 30 मे रोजी मुंबई इथे भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृतरित्या प्रवेश झालाय। या प्रसंगी भाजपचे अनेक वरिष्ठ नेते या ठिकाणी हजर होते। तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार म्हणून तनपुरे यांच्या नावाची जिल्ह्यामध्ये जोरदार चर्चा सुरू होती। त्या दृष्टीने तनपुरे यांनी मुंबई येथील भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार सुजय विखे पाटील या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार गटाला अखेरचा रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून तनपुरे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होती। 2 महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये मुख्यमंत्री, प्रदेश अध्यक्ष आणि पालकमंत्री यांनी जो शब्द दिला होता त्याप्रमाणे त्यांनी निवडणुकीमध्ये माघार घेतली। त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठीने त्यांच्या नावाची शिफारस विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी केली होती। त्यानुसार तनपुरे यांनी पक्षप्रवेश करून 2 दिवसात पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार असल्याचं समजतंय। तनपुरे भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळालेले आहेत। राऊरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळी तनपुरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला मान दिला होता। पालकमंत्री विखे पाटील, प्रदेश अध्यक्ष चव्हाण आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी समक्ष भेट घेऊन निवडणूक न लढवण्याची गळ घातली होती। तनपुरे यांनी देखील सहकार्य केलं। त्यामुळे आमदार अक्षय कर्डिले यांच्या विजयाचा मार्ग हा मोकळा झाला होता। आता त्या त्यागाची परतफेड म्हणून तनपुरे यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी देण्यात आली आहे। या सोहळ्यासाठी राहुरी तालुक्यामधनं अनेक कार्यकर्ते मुंबई इथे हजर होते। तनपुरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये यावेळी प्रवेश केला आहे। भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे माजी खासदार सुजयजी विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण राहुरी तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आपण सर्वजणांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी केलेला आहे। मी साहेबांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करेल। त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे देखील मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करेल। बरोबर जिल्ह्याचे आपले पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब, सर्वच भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ सर्व नेत्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेल। आम्हाला या ठिकाणी आज आपण प्रवेश या ठिकाणी पक्षामध्ये दिलाय आणि भविष्यामध्ये देखील आमच्या सर्व कार्यकर्त्यांची देखील अपेक्षा आहे की निश्चितपणे आपल्या बरोबर या ठिकाणी आल्यानंतर आमच्या तालुक्याची 3 तालुक्याचा माझा मतदारसंघ आहे, इथल्या प्रश्नांना चांगली त्या ठिकाणी सोडवणूक त्या प्रश्नांची होईल। वेगवेगळे विशेषतः आमचा ग्रामीण मतदारसंघ आहे, विजेचे, शेतीचे, पाण्याचे प्रश्न हे निश्चितपणे आपल्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून अधिक चालना या सर्वाला मिळेल अशी आमच्या सर्वांची या ठिकाणी अपेक्षा आहे। मी आज काय जास्त खरं बोलू शकणार नाही, परंतु आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये आणि पक्ष यापुढे जी काय जबाबदारी आम्हा सर्वांवरती देईल, निश्चितपणे या जबाबदारीच्या माध्यमातून ही जबाबदारी चांगलीपणे पार पाडण्याचं काम आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करू असा विश्वास आपल्याला या निमित्ताने देतो आणि थांबतो। धन्यवाद। खूप खूप धन्यवाद। मनोज साळवे, सी24 तास, राहुरी। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास। प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व,
व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाईन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल.